मंडळी नमस्कार. खिलार दुनियेमध्ये खिलारचा प्रचार प्रसार करण्यासाठी बऱ्याच लोकांनी पुढाकार घेतलेला आहे. बऱ्याच लोकांनी म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं आपल्या स्टेटसचा, व्हॉट्सअपचा आणि आपल्याजवळ असणारे मीडियाचा वापर करायला चालू झालेला आहे. तर मंडळी, आज स्वतःची बातमी स्वतः टाकणं आणि आज एखाद्या जातिवंत व्यक्तीची किंवा जातिवंत एखाद्या वस्तूची बातमी सुरुवातीला बारीक लक्ष देऊन एखाद्यानं जगात पेरणं आणि त्या गोष्टीचा इतरांनी अवलंब करणं, ह्या दोन गोष्टी बारकाईने लक्षात ठेवा. तर आज प्रत्येकाला असं वाटतंय की आज माझ्याकडे जी गोष्ट आली किंवा प्रत्येकाला वाटतंय की माझ्याकडे जी गोष्ट आली तर त्या गोष्टीसारखी ह्या जगात गोष्ट कोणतीच नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं लेकरू प्रिय असतंय, त्यामुळं प्रत्येकजण प्रत्येकाच्या लेकराचं कौतुक करत असते. मात्र आज आपल्याला कोणतं लेकरू पाहिजे किंवा आज आपल्याला कोणता बैल पाहिजे किंवा आत्ता आपल्याला ब्रीडिंगसाठी कोणतं योग्य आहे, तर जाहिरातीचं काम केलंय, फोटोनं फोटोचं काम केलंय, व्हिडिओनं व्हिडिओचं काम केलंय, प्रत्येकाच्या उद्देशानं प्रत्येकाचं काम केलंय. आपलं काम आपलं विसरायचं नाही, करायचं की समोर जाऊन निवड करायची. कारण मीडियानं फक्त आपल्याला माहिती दिलेली असते आणि जर आपल्याला निर्णय क्षमता घ्यायची असेल तर वास्तव समोर जाऊन ती निर्णय क्षमता आपली तयार झाली पाहिजे आणि आपण बनवली पाहिजे. आणि ती निर्णय क्षमता जर स्वतःला बनवता नाही आली, स्वतःला तयार करता नाही आली, तर एकनिष्ठ जर तुम्ही गुरुला असेल तर तो प्रश्न तुम्ही गुरुला आपोआप विचारला जाणारा हा प्रश्न आहे की मी काय करू किंवा करणार आहे ते योग्य आहे का. तर त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की गाय माझ्यावर आल्यानंतर बैल कोणता भरू, हा वारंवार मुद्दा मी सांगतोय. बारकाईनं ही व्हिडिओ शेअर करा किंवा लक्षात ठेवा, ज्याला जो बैल आवडतो तो बैल भरवा. मात्र तो बैल समोर जाऊन बघा आणि एकनिष्ठ गुरुकडून शहानिशा करा जर स्वतःला नॉलेज नसेल तर. त्यानंतर जर त्या बैलाची स्वतःला खात्री नसेल तर समोरच्याने जे काही सांगेल ते ऐकून घेऊन तेच खोटं किंवा खरं याची शहानिशा जर होत नसेल तर ते नाव चुकून सुद्धा पुढं वापरू नका. जे आहे ते जगाला सांगत चला आणि त्यानंतर तो तुम्ही निर्णय घेत चला. मग गाईच्या ब्रीडिंगच्या बाबतीत हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आज असा ट्रेड चालू झालाय की स्वतःच्या नावासाठी पैशासाठी माणसं काहीही करायला लागलेत की आज एखाद्या बैलाचं वासरू असेल तर ते आपल्या बैलाचं वासरू म्हणून विकणं किंवा एखाद्या मित्राच्या बैलाचं वासरू म्हणून विकणं, ह्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. अमुक अमक्या खाणीचं वासरू म्हणून, अमुक अमक्या बैलाचं वासरू म्हणून या गोष्टी पूर्ण चुकीच्या होत चाललेल्या आहेत. तर हे व्हिडिओ